नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे बीजी ट्रॅकर्समध्ये। मी गणेश तुमचे स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवणार आहे त्यात आपण पुढे जाऊन बोलूच की आपण कशाबद्दल हा व्हिडिओ काढलेला आहे। आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्णपणे ट्रॅकिंग व्हिडिओ असणार आहे। यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राइब आणि फॉलो करून शेअर नक्की करा। तर आम्ही सर्वात पहिले निघून जातो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने। त्र्यंबकेश्वर कमीत कमी आमच्या ठिकाणाहून 27 किलोमीटर। आम्ही आता अर्ध्या रस्त्यात येऊन लागले होते। इथून त्र्यंबकेश्वर 12 किलोमीटर एवढे उरलेले होते। त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाताना आम्हाला अंजनेरी पर्वत दिसले। अंजनेरी पर्वत म्हणजे तेच ज्या ठिकाणी अंजनी मातेने हनुमानाच्या जन्मासाठी तिथे तपस्या केली होती। तर तिथलेही खूप सुंदर सुंदर नजारे होते। आम्ही ते बघत बघत पुढे गेलो। पुढे जात असताना तुम्हाला दाखवतो, पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहू शकतात। इथे मी संपूर्णपणे कॅप्चर करण्याची प्रयत्न केलेले आहेत। तुम्ही आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा। मित्रांसोबत आम्ही काही वेळ थोडी विश्रांती घेतली, पाऊस चालू झाला असल्यामुळे इथे थोडी मस्ती चालूच होती आमची। मग आम्ही त्र्यंबकेश्वरला शेवटी पोहोचल्यावर तो भी व्हिडिओ काढून घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी। मग पुढे आम्ही जात असताना ब्रह्मगिरी पर्वताचे एकदम छान असे दृश्य दिसले, ते भी पाहू शकता तुम्ही समोर स्क्रीनवर दिसत आहे। हे बघा, एकदम छान असे दृश्य आहे। नंतर मग आम्ही पुढे गेल्यावर हा जो मध्ये एंट्रन्सला रस्ता राहतो तो भी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तर खाली भरपूर म्हणजे खूप साऱ्या गाड्या लावलेल्या होत्या। हे तुम्ही बघू शकतात। हे बघा, कारण की संडे होता, भरपूर गर्दी पण होती मित्रांनो। आम्ही म्हटलं ओल्ले झालेलो होतं, चला चहा पिऊन घेऊया। म्हटलं मी चाललो टपरीकडं हळूहळू। मग हा बघा टपरी रांगी सर्वांनी चहा पिला। हा भाऊ तो मोबाईलमध्येच गुंग होता। मग हळूहळू आम्ही चढाई सुरू केली। 1 2 1 2 म्हणत सर्व मस्ती चालूच होती आमची सर्वांची। फुल ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदा तुम्ही मित्रांसोबत इथे नक्कीच येत जा। मित्रांनो, पुढे आम्हाला आहे ना अशी गर्दी दिसली। म्हटलं मग चला बघूया काय आहे तिथे। तर ते जाण्यापूर्वी तुम्ही बघू शकता मित्रांनो, तिथे डोंगरावर जाण्यासाठी तिथे काही वर्कर्स आहेत, ते पाणी बॉटल घेऊन सप्लाय करतात मित्रांनो। म्हणजे त्यांच्या मेहनतीला सलाम आहे। मग आम्ही हळू हळू वरती जात लागलो। हे बघा, भरपूर छान असे दृश्य होते, हिरवगार। हे 3 मित्र आम्ही। ओके, हे बघा, इथून मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो। अर्ध्या रस्त्यात भी नव्हतो पोचलो, ते होतो। आम्ही हळूहळू चाललो। सर्वांची मस्ती धांगडधुंगा, खूप सारी गर्दी पण होती। आम्ही चाललोच होतो। म्हटलं चला विचार कसला करावा, आता जो लढायचं नाही थांबायचं नाही, चला हळू। सर्वांचे पाय तर दुखले, अजून अर्धा रस्ता भी नव्हता झाला। मग आम्हाला दिसलं रस्त्यात देवीचं मंदिर। आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे वापस चालू दिलं आमच्या मार्गावरती। काही ठिकठिकाणी रस्त्यांवरती आहे ना असे बसण्यासाठी सुविधा करून ठेवली, हे बघू शकता तुम्ही। इथे मग बोर्ड लावलेलं होतं वनरक्षकांनी, वनाधिकाऱ्यांनी, ते भी दाखवतो तुम्हाला। हे बघा, वनामध्ये आग लावणे। तर आम्ही जाताना आम्हाला एक भारीच असे दृश्य भेटत होते। आम्ही सर्व संपूर्णपणे आम्हाला एकदम रिलॅक्स वाटत होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता। नंतर देवीचे मंदिरही भेटले आम्हाला अजून एक, त्याचाही व्हिडिओ काढून घेतला। म्हटलं दाखवा आपल्या ऑडियन्सला, चला। मग पुढे जात रस्त्यात अचानक ना एक किल्ल्यावाने दिसले, म्हणजे ऐतिहासिक काहीतरी बनलेले होते। आम्हाला काही ठाऊक नव्हते, पण मग आम्ही म्हटलं चला दाखवून द्यावं, आपली ऑडियन्स आहे। मित्र काही लोक फोटो काढत होते, हे बघू शकता तुम्ही। एक क्लोजमधला शॉट आहे, मला दुरूनही दाखवतो। हे बघा, असा एक वाड्यावानी मंदिर बनवलेलं होतं मित्रांनो। आम्ही पुढं जात असताना आम्हाला वरून पडताना एक धबधबा दिसला। छोटासा होता पण छान देखावा होता। म्हटलं चला व्हिडिओ काढूया। आमचे मित्रांसोबत मस्ती चालत होती। ते म्हणायचे अरे तू व्हिडिओ का काढतोय? म्हटलं आम्ही कशाला व्हिडिओ नाही काढणार भावा, चला म्हटलं हळूहळू। खूप गर्दी भी होती। नंतर पुढे हे देखा, पुढे समोर मस्त देखावा होता। इथूनही धबधबावाणी येत होते। पुढे जाऊन माकडं भी होते। म्हटलं मोबाईल ठेवून घ्या, पुढे जाऊन दृश्य दाखवता येईल। चला
हे बघा, आम्ही थोड्या वरती गेल्यावर अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर हे त्र्यंबक शहर म्हणजे सिटी, गाव असं म्हणू शकतो आपण. बघा, एकदम छान असा डोंगरांवरचा देखावा. मित्रांनो, तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठेतरी ट्रॅव्हल नक्कीच करा, तुम्हाला एकदम आनंददायी वाटेल. तर मग तुम्हाला मी हे सांगू इच्छितो मित्रांनो, की हे चॅनल फक्त आमचेच नव्हे, माझं एकट्याचे नव्हे, तर आम्ही 2 मित्रांनी मिळून हे चालू केलेलं आहे. ते एकाचं नाव आहे भावेश महाजन आणि माझे नाव आहे गणेश डांगळे. आम्ही 2 मित्र ट्रॅकिंगला जातो, व्हिडिओज बनवतो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यात आम्हाला एक गुफेवाणी दिसले, तिथे भटजी बसलेले होते. भटजी म्हणे चला पटापट. तिथे आतमध्ये होते त्र्यंबकेश्वरचे एक छोटे रूप असे तिथे बनवले गेलेले होते. म्हटलं चला जाऊ द्या, भटजी बोलत आहेत, आपण निघूयात. हळूहळू खूप गर्दी भरपूर होती. हे बघा, आम्ही म्हटलं गर्दी खूप आहे, रॉंग साईडनी घुसलो. आम्ही त्या साईडला कुदलो. म्हटलं चला त्या साईडनी हळूहळू. मग मी तुम्हाला वापस मागून दृश्य दाखवतो. हे बघा, खूप गर्दी होती मित्रांनो. आम्हाला थोडं पुढे गेल्यावर हनुमानाची एक मूर्ती दिसली. म्हटलं वा, छान. हनुमानाची मूर्ती एकाच जागेवर नाही तर 2-3 जागेवर होती. आम्ही काय केलं, रॉंग साईडनी घुसलो. पुढून तिकडून मुले येत होती, ते म्हणे रॉंग साईडनी येऊन. मित्रांनो, आज खूपच गर्दी होती. म्हटलं अरे एवढी गर्दी म्हणावी. म्हटलं सोडा त्याला, आपण व्हिडिओ बनवूया. चालू द्या. समोरून लोक येत होते. अरे म्हटलं जाऊ द्या आता. साईडला आलो आम्ही. मग पुढं निघलोच. या एकाची चप्पल पडली, त्याला दिली चप्पल. म्हटलं भावेश तू काढ व्हिडिओ, मी बनवतो. चला मग आम्ही हळूहळू चढायला लागलो. लई कठीण होतं. तिघं मित्र पुढं चाललो, तिकडून लोक उतरत होते. आमची मस्ती मजाक चालूच होती. हे बघा, अजून पूर्ण अर्ध्याच्या वर गेल्यावर आम्हाला अजून एक हनुमानाची मूर्ती भेटली. तो बी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतोच. हे बघा, आणि डोंगरावर गेल्यावर आम्हाला एक तलावाने दिसलं, ते बी दाखवून दिलं आम्ही. हळू मस्त एक छान असा देखावा, मस्त आम्हाला सर्वांना मजा येईल असं. मित्रांनो, एकदा आहे ना तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या मागं असलेलं ब्रह्मगिरी पर्वताला ना नक्की भेट द्या. खरं सांगतो मित्रांनो, तुमच्या आयुष्यातले जे टेन्शन आहे ना ते तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आम्ही वरती हळूहळू गेलोच होतो. म्हटलं आपण काही व्हिडिओज बनवात आपल्या ऑडियन्ससाठी. हळूहळू चालू द्यायचं. मित्रांनो, आपल्या जीवनाचे कष्ट राहतात, काय होईल सांगता येत नाही, म्हणून आम्ही ट्रॅव्हलिंग करायची. खरं सांगतो मित्रांनो, आपण चालतोय. पुढं देखावा. हे बघा मित्रांनो, किती गर्दी होती, खूप गर्दी होती. इथेच नाही तर आम्हाला अजून वरतीपर्यंत जायचे होते. अजून थोडासा बाकी होता इथून. आम्ही खाली व्हिडिओ बनवून घेतला, काय फोटो वगैरे काढून घेतले तुमच्यासाठी. ओके चला. हे बघा, मी म्हटलं तिकडून मोठा रस्ता होता मित्रांनो, पण आम्हाला होता शॉक. आम्ही चढलो साईडनी, अवघड रस्त्याने चढायचा शॉर्टकट मारला आम्ही. म्हटलं चला मित्रांनो चढा. काय माहिती, माझ्यात आणि माझ्या मित्रात लई उत्साह. आम्ही दोघी पुढं, ते 2 जण मागं. तो पडलो, झडलो, कपडे खराब झाले, पण चढायचं हे निश्चितच. आणि काय, आम्ही तर बुट. फोकस करा मित्रांनो, आपल्या फोकस करा. जोपर्यंत डोंगर चढायचं नाही तोपर्यंत थांबायचं नाही. थोडी डायलॉगबाजी केल्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला वापस लागलो. म्हटलं जाऊ द्या, चला डायलॉगबाजी झाली भरपूर, आता पुढं जाऊयात. पुढं हळूहळू गेलो. बापरे, भरपूर गर्दी वरती. गर्दी तर गर्दी, पण वारं खूप वारं होतं. ढग असं वाटत होतं उतरून आलेले होते डोंगरावरती. म्हटलं चला काही नाही, काही फोटो काढत होते, फनी सीन्स चालू होते. सर्वजण तर सेल्फीच्याच मागं होते. मित्रांनो आले म्हणजे फक्त सेल्फीज नव्हे तर आपल्याला एन्जॉय केलं पाहिजे, हे नक्की आहे, बरोबर. आम्ही एन्जॉय करायला लागलो. व्हिडिओग्राफर तर फक्त व्हिडिओज काढत होता, आम्ही काही ना काही करत होतो. चालू होते आमच्या मित्रांचे. तुम्ही बी मित्रांसोबत एकदा कुठे गेले आहेत का नाही हे कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हे बघा,
पुढे दृश्य पूर्ण आभाळ आलेलं आहे. खाली मंदिर आहे मित्रांनो, त्या आभाळामुळे दिसत नाही. मी दाखवतो वाटल्यास, आम्ही पुढं दाखवणारच आहे याच्यात. आम्ही इथं सांगत होतो हे ब्रह्मगिरी पर्वताचे खाली ऑडियन्सला सांगण्याचा प्रयत्न चालू होता. आमच्या मित्रांसोबत मस्ती चालू होती जराशी. हे बघा मागे खूप सारी गर्दी वगैरे होती. मी काहीतरी सांगतोय, मला बी लक्षात नाही मी काय बोलत होतो. आवाज मी म्यूट केलेला होता, जाऊ द्या. तिकडे बघा भरपूर गर्दी खाली चाललेली होती, मी तुम्हाला दाखवतो. त्या साईडला हे होते, खूप गर्दी होती. हवा एवढी चालू, असं वाटत होतं मी जातच उडून. हे बघा आमची मस्ती चालू झाली. हा व्हिडिओग्राफर म्हणे मस्तीचा व्हिडिओ काढा म्हणे, टाका म्हणे, छान लागतो म्हणे. मग चाललेले हळूहळू. तुमच्या हिशोबाने काय वाटतं मित्रांनो, आम्हाला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा इथे एवढी गर्दी होती, म्हटलं जरासे रील्स पण काढून घेऊयात. मित्रासोबत रील्स काढले आणि मग म्हटलं जाऊ द्या आता खाली जाऊयात. चला. हो काय आहे? हां अरे त्याने व्हिडिओ नाही काढला का? हां हे बघा छान असा दृश्य आहे. हे बघा खालच्या साईडला असलेले एकदम सुंदर असा देखावा. हे ढग चालले होते तिकडे, तर म्हटलं आता लगेच काढून घेऊ. अजून ढग आले तर कसला व्हिडिओ. हे त्या साईडला तिकडे गंगा नदीचे उगम होण्याचे मंदिर होते. हे बघा हा आहे मी ना, या माझा मित्र भावेश. तर आम्ही दोघी काही ना काही फनी करत 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 खाली उतरत होतो. म्हटलं उतरता उतरता व्हिडिओज पण बनवून घ्यावेत, सर्वांना दाखवायचे पण आहेत. म्हटलं काढले. हे बघ खाली जेव्हा चाललो होतो तेव्हा मंदिराच्या पास एकदम भारी असे दृश्य होते, ते बनवून घेतले. हे बघा छान. भरपूर गर्दी होती मित्रांनो, खूप गर्दी होती. तुम्ही बी जर याल ना तर खरं सांगतो मित्रांनो, एखादा दुसरा वार बघून या, म्हणजे तुम्हाला दृश्य नीट बघता येतील. हे बघा इथे एवढी लाईन लागलेली होती. म्हटलं मंदिरात जाऊन दाखवावे, पण मग ती लाईनच एवढी मोठी होती, आम्हाला 4 तास लागले असते. खूप मोठी लाईन होती मध्ये जाण्यासाठी. फोटो काढणारेच जास्त होते इथे. म्हटलं जाऊ दे आपण साईडनी काढू. हे बघा इथं गोदावरी उगमचा हा स्थान असे म्हणतात मित्रांनो. इथे गोदा उगम झाला होता. मूळगंगा मंदिर हे जो आहे हे समोरचे बघू शकता तुम्ही. इथे बी गर्दी होती, पण मग जास्त नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ काढून घेतला. मग अजून एक मंदिर होते इकडे या डोंगराच्या एका दुसऱ्या टोकाला, तिथपर्यंत पाय जावं लागते. तिथपर्यंत असे म्हणतात की तिथे शंकराजींनी तिथे त्यांची जटा पटकली होती, तिथून उगम झाला होता. रस्त्यात आम्हाला एक पाणीचा झरणावाने दिसला जो वरती येत होता. म्हटलं जाऊ दे चला पुढं फोकस करूया. हे बघा हे मंदिर बघू शकता तुम्ही. हो हे शिवजीचं एक शिवलिंग पण ठेवलेलं होतं. ते कोपऱ्याला मित्रांनो तिथे म्हणतात की तिथे त्यांनी हे पटकलेली होती. बाहेर अचानक पाऊस चालू झाला. बापरे खूप पाऊस होता. आम्ही जेव्हा खाली चाललो होतो डबल तिथं चिखल. तर मित्रांनो आमच्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्ही आता स्ट्रगल फुल उतरतो आणि तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवतो. तर भेटूया.